सर्व महत्त्वाचे जे चौक आहेत, ठिकाणं आहेत, रेल्वे स्टेशन्स, जंक्शन्स या सर्व ठिकाणी बंदोबस्त नेमलेला आहे। कालही आम्ही रूट मार्च घेतला होता आणि शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयातील सर्व अधिकारी आणि अंमलदार अत्यंत दक्षतेनं बंदोबस्त करीत आहेत। मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे। कोणीही मोर्चाच्या ठिकाणी जिथं सांगितलं होतं एकत्र या तिकडे कोणी येऊ नका। पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला कालपासून सुरुवात केलेली आहे। ज्या ज्या व्यक्ती कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीच्या अनुषंगानं बेकायदेशीर कृत्य करतील असा संशय आणि वाजवी कारण होतं, त्या सर्व व्यक्तींच्या अनुषंगानं कारवाई करण्यात आलेली आहे। काही व्यक्तींना प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनमध्ये ताब्यात घेतलेलं आहे आणि आम्ही कुठंही महत्त्वाचं हे आहे की संपूर्ण आयुक्तालयामध्ये जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलेला आहे। 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी कुठेही एकत्र येण्यास प्रतिबंध आहे। अशा परिस्थितीमध्ये सर्व नागरिकांना एकच आवाहन आहे की पोलीस दलाने दिलेल्या निर्देशाचं पालन करावं आणि येथील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाला सर्वांनी सहकार्य करावं। मला खात्री आहे की या आयुक्तालयामधील सर्व नागरिक हे शांतताप्रिय आहेत आणि त्यामुळं कोणीही बेकायदेशीर कृत्याबद्दलचं पाऊल उचलणार नाही अशी अपेक्षा आणि मला खात्री आहे। आम्ही सर्व सतर्क आहोत। इतर सर्व जे पदाधिकारी आहेत किंवा जे मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या संघटना आहेत त्या अजूनही ठाम आहेत मोर्चावर की आम्ही या ठिकाणी येणार, मोर्चा काढणार। तर अजून अगदी 1 ते 2 तास सुटलेले आहेत या 10 वाजण्याचे। तर यांना काय सांगाल किंवा नागरिकांना या संदर्भात काय सूचना असेल? पोलीस दलांनी ऑलरेडी यापूर्वी स्पष्टपणे अशा मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे आणि त्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळं कुणीही चुकीचं आवाहन करू नये। आम्ही अशा प्रकारे अपप्रेरणा देणाऱ्या व्यक्तींविरुद्धसुद्धा कायदेशीर कारवाई करीत आहोत आणि त्यामुळं ज्या मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे तिथं एकत्र येण्याबद्दल लोकांना आवाहन करणं हे सुद्धा कृत्य अत्यंत बेकायदेशीर आहे। त्यामुळं सर्वांना मी विनंती करतो आणि आवाहन करतो की सर्वप्रथम या शहरामधील कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत महत्त्वाची आहे। इथं शांतता राखणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी सर्वांनी पोलीस दलाला सहकार्य करावं। अगोदरच्या काही मोर्चा झाले होते किंवा मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली होती, त्यांच्या विरोधात काही कारवाई करण्यात आलेली आहे का? त्यांना काही नोटीस देण्यात आली? हो, त्या दोन्ही घटनांबद्दल गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। व्यापाऱ्यांनी देखील 1-2 दिवसापूर्वी आपल्याला भेटून पत्र दिलेलं आहे दिलगिरी व्यक्त केली पोलिसांना। नाही, तो त्यांचा विषय आहे, परंतु आम्ही सध्या तरी या अनुषंगानं आजच्या दिवशी या आयुक्तालयामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।